लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या निफाड तालुक्यातील विंचूरमध्ये दुकान फोडी करून तांब्याच्या वायरवर डल्ला मारणाऱ्या सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात लासलगाव पोलिसांना मोठं यश आलंय। पोलिसांनी आरोपीकडून सँट्रो कारसह तब्बल 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। लासलगाव जवळील विंचूर येथे लोणजाई माता इलेक्ट्रिकल्स वर्कर्स अँड हार्डवेअर या दुकानामध्ये दुकान फोडी करून तांब्याच्या वायरची चोरी करण्यात आलेली होती। या प्रकरणाचा तपास करताना लासलगाव पोलिसांनी खुर्शीद अब्दुल हमीद खान याला अटक केली आहे। आरोपीकडून तांब्याच्या वायर, सँट्रो कार, बोल्ट कटर आणि पहार असा एकूण 4,51,796 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। विशेष म्हणजे आरोपी खुर्शीद अब्दुल हमीद खान हा मूळचा उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील असून नेपाळ सीमेलगतच्या भागातील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती तपासात समोर आली आहे। सध्या तो इगतपुरी परिसरात वास्तव्यास होता। त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये दुकानफोडी, घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। त्यामुळे या आरोपीच्या अटकेनंतर चोरीच्या आणखी घटनांचा छडा लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आमचे अमोल तळेकर अंमलदार यांना काही नागरिकांकडून एक संशयित वाहन लासलगाव परिसरात फिरत असल्याची बातमी मिळाली। त्या बातमीवरून आमचे पोलीस अधीक्षक माननीय श्री स्वामी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे अपर पोलीस अधीक्षक श्री विमला मॅडम, तसेच आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पाटील साहेब आणि बंबाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चोऱ्या रोखण्यासाठी जी नाकाबंदी लावण्यात आलेली होती, त्या नाकाबंदीची लोक तसेच आमच्या दुसऱ्या 2 टीम या आम्ही त्या वाहनाचा शोध घेण्यास आम्ही तात्काळ रवाना केले। तर त्या वाहनाचा पाठलाग करून आमच्या टीमने ते वाहन डिटेन केले। ते वाहन डिटेन केल्यानंतर त्या वाहनात असलेला मुद्देमाल त्याची चौकशी केली असता त्या व्यक्तीने उडवडीची उत्तरं दिली। त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणल्यानंतर आमच्या लक्षात आलं की याने लोणजाई माता इलेक्ट्रिक्स हे दुकान फोडून त्यातील मुद्देमाल घेऊन तो पळण्याच्या तयारीत असताना आपण त्यांना पकडलेला आहे। त्याची माहिती डिटेल चेकिंग केल्यानंतर त्याच्यावरती अशा प्रकारचे दुकान फोडीचे इतरही पोलीस स्टेशनला 12 गुन्हे दाखल असल्याची माहिती आपल्याला मिळाली। तसेच त्याचे 12 ते 13 गुन्ह्यांमध्ये तो अद्याप तो फरार असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे। त्याच्यावरती नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत, तसेच नगर जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत। आणखी तपास यामध्ये सुरू आहे। तसेच आरोपीला आज माननीय न्यायालयात हजर केले असता आरोपीला 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे आणि पुढील तपास या गुन्ह्यामध्ये सुरू आहे। आरोपीकडून जप्त केलेला मुद्देमाल, त्याचा पूर्वीचा गुन्हेगारी रेकॉर्ड आणि आणखी कोणत्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे का याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे। दरम्यान आरोपीला निफाड न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयानं 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या कालावधीमध्ये आरोपीकडून आणखी गुन्ह्यांची उकल होते का, चोरीचा मुद्देमाल आणि इतर साथीदारांचा सहभाग समोर येतोय का याचा तपास पोलिसांकडून केला जातोय। लासलगाव पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील दुकानफोडी आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांच्या तपासाला वेग आलाय। आता या सराईत चोरट्यांकडून आणखी किती गुन्ह्यांची उकल होते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। अझर कादरी, नाशिक न्यूज, निफाड, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।